नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उषा तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाईप क्लीनरपासून लोटस हँगिंग कसं बनवायचं ते। तर चला सुरू करूया। लोटस हँगिंग बनवण्यासाठी लागणारं मेन म्हणजे असतो पाईप क्लीनर। ते मी घेतलेलं आहे। एक पाईप क्लीनर मधून फोल्ड करून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि दुसरा एक भाग घेऊन 1 इंचापर्यंत घ्यायचा आहे आणि त्याला वरच्या साईडने 2 पिळे मारून घ्यायचे आहेत। नंतर तो खाली असं फोल्ड करून खाली परत 2 पिळे मारून घ्यायचे आहेत। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्या क्षणी कळेल की कसं पीळ मारायचं आहे आणि किती अंतर सोडायचं आहे। अशा पद्धतीनं एक आपली लोटसची पाकळी तयार होते। एका पाईप क्लीनरमध्ये 2 पाकळ्या रेडी होतात आणि एका फुलासाठी आपल्याला 10 पाकळ्यांची गरज असते। तर अशाच मी 10 पाकळ्या बनवून घेते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कसं बनवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पाईप क्लीनरपासून आपण बऱ्याचशा गोष्टी बनवू शकतो आणि ह्या आता खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहेत आणि आपले येणारे सण त्याच्यामध्ये आपलं घर डेकोरेशन करण्यासाठी खूप मस्त आयडिया करू शकतो। ह्याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी फुलं बनवू शकतो। तर गणपती येणार आहेत, आता दसरा दिवाळी यासाठी आपल्याला घरात डेकोरेशन करण्यासाठी भरपूर लागतं डेकोरेशन वगैरे करायला। ह्या फुलांपासून तुम्ही फुलांचा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा वापर करू शकतो। जसं की आता वॉल हँगिंग बनवणार आहे मी, तर तुम्ही ह्याचं दिवा ठेवण्यासाठी खाली जे दिवा डेकोरेशन म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकता। किंवा आपल्या देवघरातल्या ज्या मूर्त्या असतात छोट्या छोट्या, त्या ह्या लोटसवरती ठेवू शकता। खूप छान दिसतात ह्या। जर असं छोटंसं हे आहे फूल, आणि ज्यांना कुणाला मोठं हवं असेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं बनवू शकता आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याचा वापर करू शकता। ज्या प्रत्येक पूजेमध्ये ह्याचा छान असा उपयोग करू शकतो आपण। इतके सुंदर बनून तयार होतात हे। आणि हे बाहेर घ्यायला गेलं खूप महाग आहे आणि आपण हाताने घरी साहित्य आणून बनवलेलं तो आनंद वेगळाच होतो, म्हणून शेअर केलेला आहे। एकदा नक्की असं करून बघा। आणि खूप जण बनवतात आणि हे बघायला जेवढं सोपं आहे तेवढंच करायला सुद्धा सोपं आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे। अशा पद्धतीनं मी लोटसच्या पूर्ण पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि लोटसला खाली पानं लावण्यासाठी हिरव्या पाईप क्लीनरपासून सेम तशाच पद्धतीनं मी पानांचा आकार दिलेला आहे। पाकळ्याला जसा दिला होता सेम तसंच। आणि दुसरा एक पाईप क्लीनर घेतलेला आहे, तो गोल गोल असा राऊंडमध्ये फोल्ड करते आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्याला छान असा बेस मिळेल आणि दिसायला सुद्धा ते फूल छान दिसेल। मी अगोदर बनवून ठेवलेले आहेत फुलं, तुम्ही तिथं बघू शकताय तशा पद्धतीनं। तर इथं मी ग्लू गन घेतलेले आहे आणि एक एक पाकळ्या चिटकवत जायचं आहे। एका पाकळीमध्ये थोडासा अंतर ठेवून आपल्याला सगळ्या पाकळ्यांना एका त्या बेसला चिटकावून घ्यायच्या आहेत। आणि एका फुलाला 5 पेक्षा तुम्ही जास्त पण चिटकवू शकता, जर तुम्हाला जास्त दाट असं फूल पाहिजे असेल तर। पण मी एका फुलाला 10च पाकळ्या वापरलेल्या आहेत, मला हे छोटंसंच बनवायचं होतं त्यासाठी। पाच पाकळ्या चिटकावून झाल्यानंतर जो मध्ये आपण अंतर सोडलेलं आहे त्याच्यावरती दुसरी आपल्याला पाकळ्या चिटकावायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते चिटकवू शकता। खूप सोपं आहे करायला, दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि ग्लू गन थोडंसं सांभाळून, कारण चटके खूप बसतात। तर हे बघू शकता, अशा पद्धतीनं फूल तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार देऊ शकता। इतकं हे पाईप क्लीनरना छान आहे, जसा आपल्याला आकार हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता। आणि त्याच्यावरती आपल्याला
ह्या ज्या हिरव्या कलरच्या पाकळ्या होत्या ना त्या चिटकवून घ्यायच्या आहेत. जसं पानांचा कलर आहे तसं बघू शकता. मी हे सगळ्यांना आता चिटकवून घेते. खूप खूप सुंदर दिसत होतं दिसायला आणि ना घरामध्ये तर लावल्यानंतर ना खरंच खूप सुंदर दिसते. आणि मी लावलेले आहेत तर मला सगळेजण विचारतात हे कुठून आणलेलं आहे, पण खूप खूप भारी वाटते मला असं सगळे विचारतात ना तेव्हा. तर मी सांगितलं ना त्यांना मी हे स्वतः मी बनवलेलं आहे. तर ते म्हणायला लागलेत की आम्हाला पण शिकवा बनवायला. तर कसं होतंय बघूया नंतर पुढच्या पुढं, पण त्यांना खूप आवडलेलं आहे. असो, तर ते सगळ्या पाकळ्या मी चिटकावून घेतलेल्या आहेत बघू शकताय. आणि आपल्याला ना कळीसुद्धा एक बनवायची आहे. तर 3 पाकळ्यापासून मी इथं कळी बनवलेली आहे. तुम्ही 4 पाकळ्यांची सुद्धा बनवू शकताय, कारण माझं लोटसचं फूल आहे ते मी छोटंसं बनवलेलं आहे, म्हणून कळी जी आहे ती सुद्धा छोटीच पाहिजे होती, नाहीतर कळी मोठी आणि फुलं ते तसं चांगलं नव्हतं दिसणार. म्हणून 3 पाकळ्या मी एकाला एक जोडून कळी तयार केलेली आहे. आणि त्या कळीला बेस देण्यासाठी हिरव्या कलरचा पाईप क्लीनर घेऊन हे असं फोल्ड करत आहे आणि एक एक पीळ टाकत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. सांगण्यापेक्षा ना बघितल्यावर समजतं. सांगताना प्रत्येकाचीच भाषा जरा वेगवेगळी पडू शकते, म्हणून मी असं म्हणते आहे सारखं. हिरव्या कलरच्या पाईप क्लीनरने छान असे पिळा मारून ते पाकळीचा आकार तयार केलेला आहे. आणि त्याला नासी असं आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून जी आपली कळी जी बनवलेली आहे ती व्यवस्थित स्टिक होईल. थोडासा ग्लूगन लावायचा आहे आणि जी कळी आपण तयार केलेली होती त्याला ते चिटकवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर झालेले आहे. आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं दाबून, म्हणजे छान असं चिकटकतंच ते, पण तरी पण आकार छान द्यायचा. आणि ते कळीला ना आपण जी 3 पाकळ्या लावलेल्या आहेत ना त्या आकार देऊन घ्यायच्या व्यवस्थित, आतून फोल्ड करायच्या व्यवस्थित, छान दिसतं तसं. आणि सगळी मी दोन्हीच्या दोन्ही पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही. खरंच खूप छान बनलेल्या आहेत. आणि सगळी मी फुलं रेडी करून घेतलेली आहेत. एका हँगिंगमध्ये मी 4 फुलं वापरणार आहे, सो त्याच्याप्रमाणेच मी बनवलेले आहेत. आणि इथं ना मी व्हाईट कलरचे मणी घेतलेले आहेत. तुम्ही व्हाईट आणि गोल्डन दोन्ही पण वापरू शकताय, पण मी व्हाईटच वापरणार आहे. आणि ही माझ्याकडं असले जे हँगिंग भेटतात ना रेडीमेड ते नव्हते, मी जे किचनचे असतात ना तेच घेतलेले आहेत. घरातले किचन एक्स्ट्रा होते त्याचेच ते हँगिंग जे आहे ते रिंग काढलेले आहेत हँग करण्यासाठी जे लावतो ते. आणि ह्या बघू शकता 2 कळ्या. तर आता एक एक करून मी वळवून घेते आहे. पहिलं तर मी कळी वळवलेली आहे, एक मणी टाकलेला आहे अगोदर, नंतर गाठ मारून कळी वळवलेली आहे, नंतर त्याच्यावरती ते बेल टाकलेले आहे. नंतर मी 20-20 मणी वळवून घेते. तुम्हाला किती लेंथ हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त मण्यांची करू शकता. मला जेवढी हवी आहे तेवढी लेंथ ठेवलेली आहे मी. आणि अशा सगळ्या मी एक एक करून आता लोटस वळवून घेते आहे. तर बघू शकता हे किती सुंदर असं झालेलं आहे आणि खूप खूप भारी दिसत होतं. तर असेच मी दुसरं पण वळवून घेणार आहे आता. आणि शेवटी रिंग टाकताना अगदी सोपं आहे. आपली जशी गाठ मारतो ना तशीच ह्या रिंग घेऊन आतून दोरा टाकून गाठ मारून घ्यायची आहे. कारण मी आधी किचनची घेतलेली आहेत रिंग, त्याच्यामुळे थोडंसं ओपन झालेलं आहे. तुम्ही नवीन जर आणल्या तर असं ओपन दिसणार नाही आहे. खूप छान भेटतात, पण माझ्याकडे नव्हत्या आणि हे मी माझ्यासाठीच बनवलेलं होतं, त्याच्यामुळं घरातलेच रिंग वापरलेले आहेत. तर फायनल रिझल्ट आपला बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीनं आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे वॉल हँगिंग झालेले आहेत ते कसे दिसत आहेत ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं घरच्या घरी नक्की ट्राय करा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय.